नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पाहिलं तर भांडूप येथे राहणारे खासदार संजयराव शिवसेना ठाकरे गटाचे त्यांच्या घराच्या बाहेर एक जी गाडी आहे ती वेगनार गाडी आहे आणि याच वेगनार गाडीवरती रात को 12 बजे उडा देगा अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी लिहिण्यात आला होता। अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी लिहिण्यात आलेला मेसेज या संदर्भात बॉम्ब स्फोटक या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि याच गाडीवरचा मेसेज जो सध्या तरी पोहोचण्यात आलेला आहे। सर्व सखोल तपास जे आहे ते मुंबई क्राईम ब्रांच असेल या ठिकाणी स्थानिक पोलीस असतील ते करत आहे। पाहिलं तर बॉम्ब स्फोटक पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि ते सर्व तपास करत आहे। सध्या तरी पाहिलं तर संजय राऊत यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मैत्री या बंगल्याच्या बाहेर आता गर्दी देखील जमायला सुरुवात झाली, अनेक शिवसैनिक देखील याला जमायला सुरुवात झाली आहे। पाहिलं तर ह्याच गाडीवरती मेसेज ठेवण्यात आला होता आणि त्याच ठिकाणी आता CCTVच्या आजूबाजूचे तपास जे या घराच्या बाहेर केला जातोय। मात्र हा जो मेसेज अज्ञातांनी कोणी लिहिला आणि त्याचा सकल तपास जो आहे तो मुंबई पोलीस करत आहे। मात्र ह्या पद्धतीचा मेसेज लिहिणं हा एक प्रकारे धमकावणं आणि याच धमकावण्यानुसार अनेक लोक या ठिकाणी खळबळले या ठिकाणी आता कशा प्रकारचं या ठिकाणी तपास जे आहे ते पोलीस करता देखील पाहणं गरजेचं पाहू शकतो। मेसेज काय होता गाडीवरती जो मेसेज होता आज रात 12 बजे बॉम्ब ब्लास्ट होगा अशा प्रकारचा मेसेज आणि स्माइली मेसेज देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। आपल्यासोबत जोडले गेले त्यांची गाडी आहे, कोणाची सर कोणाची गाडी नक्की आणि या ठिकाणी ठीक आहे काय नक्की मेसेज होता आणि त्यानुसार तुम्ही अनुषंगाने पोलीस तपास करते। गाडी धुळकात पडली, आम्ही आलो बिल्डिंगमध्ये आलो तेव्हा ते सांगत होते की गाडी इथे आहे कोणाची। आमच्या बाजूला चौकशी केली, मिळाली गाडीचे मालक मिळाले। बाकी मेसेज काय होता नक्की एकंदरीत आणि संजय राऊतांच्या ते काय मेसेज जो लिहिण्यात आलं आम्ही येण्याच्या अगोदर तो पुसला गेला होता, पण तो व्हायरल झालेला आहे मीडियामध्ये आणि पोलीस आपल्या पद्धतीने तपास करतायत, CCTV फुटेज वगैरे बघतायत। नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो पोलिसांचा पूर्ण पथक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। 2 ते 3 पथक आता या घटनेसंदर्भात तपास करत आहे। पाहायला गेलं तर मेसेज जो लिहिण्यात आलेला आहे पाहायला गेलं तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येच्या अगोदरच या ठिकाणी मेसेज लिहिण्यात आला, त्यामुळे स्माइली देखील तो मेसेजवरती होता आणि त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा केला का मस्करी केली का हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी पोलिसांनी सतर्क राहून या ठिकाणी सखोल तपास जो आहे तो CCTV मार्फत करत आहेत। पाहायला गेलं तर मैत्री हा जो बंगला आहे संजय राऊत यांचा आणि सुनील राऊत देखील या ठिकाणी राहतात आणि त्याच घराच्या आजूबाजूच्या परिसरातले CCTV देखील फुटेज तपासले जातात। या ठिकाणी पाहायला गेलं तर याच ठिकाणी दररोज स्वतः संजय राऊत या ठिकाणी माध्यमांशी बोलत असतात आणि माध्यमांच्या बोलल्याच्यानंतर त्यांचा जो एक प्रकारचा जो रोष असतो विरोधक म्हणून तो अनेक वेळा सत्ताधारी असेल ज्या चुकीच्या गोष्टी असेल त्या ठिकाणी ते नेहमीच बोट दाखवत असतात, संपादकीय म्हणून अनेक विषय मांडत असतात। मात्र सध्या तरी या अगोदर देखील त्यांना धमकीवजा मेसेज आला होता, सुनील राऊत यांना देखील आले होता। त्यामुळे अनेक वेळा असे मेसेज जे राजकारणाला येत असतात त्यामुळे हा खोडसाळपणा केला आहे का 12 बजे बॉम्ब ब्लास्ट करूंगा, बॉम्बने उडवण्याची धमकी अशा प्रकारे देण्याचा जो या ठिकाणी मानस ज्यांनी केलेला आहे अशा प्रकारच्या सर्व प्रकारचे CCTV या घटनास्थळी तपासली जात आहे। मात्र सध्या तरी पाहता ही गाडी जी आहे ती चर्चेचा विषय झालेली आहे। घराच्या बाहेरच ही गाडी आणि धूळखात पडलेली आहे आणि या धूळखात पडलेल्या गाडीवरती जे मालक आहेत ते देखील आलेले आहेत, त्यामुळे इतर आजूबाजूचे परिसरातली लोक देखील राहणारी या ठिकाणी जमलेली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर 12च्या नंतर या ठिकाणी उडवण्याची जी धमकी देण्यात आलेली आहे त्या संदर्भातला पोलीस अधिक तपास करत आहे। त्यामुळे घरातल्या लोकांना देखील एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे अशा प्रकारचा जो मेसेज देणं हा आणि धमकावणं त्याचा तपास पोलीस करत आहेत। आता या तपासाच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर आता या ठिकाणी घरात जे कुटुंबीय आहे राऊत यांचे ते देखील या ठिकाणी आता सध्या तरी आहेत। मात्र जो मेसेज गेल्यामुळे कुठंतरी खळबळ उडाली आहे। ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार नेहमीच या पत्रकार परिषद असतील या माध्यमांशी चर्चा करत असतात, त्यामुळे अशा प्रकारचं ज्यांना खुपतं कोणाला लागतं त्यानुसार अनुषंगाने त्यांना अनेक वेळा जे आहे ते धमक्या देण्यात आलेल्या आहेत। त्या मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी मेसेज जो सध्या तरी पुसला गेलेला आहे आणि आजूबाजूचा CCTV परिसर आहे तो तपासला जात आहे। त्यामुळे आता सध्या सुनील राऊत संजय राऊत आलेत का घरातले कोण? संजय राऊत साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत आलेले आहेत। सुनील भाऊंनी काय बोलणं केलं नाही, काही बोलणं झालं नाही। आम्ही TVवर पाहिलं की अशा पद्धतीने बातमी लागली, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहे। शिवसैनिक म्हणून कसं बघता या ठिकाणी सर्वच शिवसैनिक आता जमा झाला या ठिकाणी शिवसैनिक आहे अशा प्रकारे मेसेज देणं त्यामुळे कुठेतरी खोडसाळपणा वाटतो का? आणि अनेक वेळा वारंवार राऊत हे आपल्या भाषणातनं असेल या पत्रकार माध्यमातून बोलत असतात, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला कुठं टार्गेट केलं जातं का ठाकरे गटाला? हो, कारण याचं कारण असं आहे
की संजय राऊत साहेब ज्या पोटतिकडीने आपले विषय मांडतात, पोटतिकडीने लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, आजकाल राजकारणाबद्दल जे साहेब बोलत आहेत त्याच्याबद्दल एवढी पोटदुखी झालेली आहे लोकांना की त्याच्यामुळे ह्या सगळा खोडसाळपणा चालू आहे की कुठेतरी ते घाबरावे, कुठेतरी दबून राहावे, ह्या हिशोबाने ते करत असतील कदाचित. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि या निवडणुकीतच अशा प्रकारचा मेसेज देणं कुठंतरी ठाकरे गटाला कुठंतरी या संदर्भातली धमकीवजा मेसेज देणं कुठंतरी घबराट निर्माण करण्याचं काम करत आहे का? तर घबराट तर निर्माण होऊ शकत नाही या खोडसाळपणामुळे, पण ठीक आहे, थोडंसं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे विरोधकांचा, करू दे, कोणाला काय करतात. नक्कीच या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जी गाडी जी आहे त्या गाडीवरचं सध्या तरी मेसेज जो आहे तो पुसलेला गेलेला आहे. अनेक शिवसैनिक या ठिकाणी आता यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार. शिवसैनिक आहात का वाटतं, निवडणुकीचे वारे सुरू झालेत, पूर्वसंध्येला अशा प्रकारची धमकी देणं, मस्करी करणं कितपत योग्य आणि कशा प्रकारचा तुमचा मशाल या ठिकाणी त्यांना धडा शिकवणार, अशा लोकांना लवकर लवकर कारवाई संदर्भात काय पाऊल उचललं पाहिजे? मग पोलीस आलेले आहेत, ते कारवाई करतील. अशा पद्धती विरोधक नेहमीच फुटेज आलेले आहेत, पोलीस बघतायत कोण आहे, कोणी हा खोडसाळपणा केला आहे का जाणून बुजून केलेला आहे ते कळेल थोड्या वेळात. कुठेतरी शिवसेनेला अशा प्रकारचं धमकी देणं, कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण करणं. भीतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न असेल, पण असा शिवसेनेला कोण धमकी देऊ शकत नाही आणि राऊत साहेबांना तर कोणीच देऊ शकत नाही. नक्कीच याचा तपास केला जाईल असं त्यांचं म्हणणं. हीच वॅगनार गाडी जी आहे MH46 AL 3503 ही घराच्या बाहेर नेहमीच लागलेली आहे, स्थानिकांची आहे. मात्र या ठिकाणी धूळ खात पडलेली गाडी आहे. त्यानुसार या धुळीच्या गाडीवरती, काचेवरती थेट 12 बजे उडवून देण्याची धमकी या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने केलेली आहे. त्याचा तपास जो आहे तो सखोल तपास केला जात आहे. पाहिलं तर आतमध्ये देखील पोलीस देखील आलेले, ह्या पूर्ण गाडीवरचा सध्याचा मेसेज जो आहे तो पुसलेला आहे. मात्र या ठिकाणी पाहिलं तर बॉम्ब पथक शोधक या ठिकाणी देखील आलेलं आहे, पोलीस आलेले आहे, मुंबई पोलीस असतील, या ठिकाणी स्थानिक नागरिक जे असतील ते देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत. स्वतः या ठिकाणी आता या ठिकाणी पाहायला गेलं तर स्वतः सुनील राऊत आमदार असतील, या संजय राऊत खासदार या ठिकाणी राहतात. त्यामुळे अनेक शिवसैनिक आता याला जमायला सुरुवात झालेली आहे. याच ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक नेते मंडळी देखील यायला सुरुवात झालेली आहे. पोलीस देखील याचा तपास घेतात. आपण या ठिकाणी घटनास्थळी आता घराच्या खालीच आता सर्व पोलीस तपाससाठी यंत्रणा राबवण्यात येत आहे. सर्व CCTV फुटेज आजूबाजूच्या परिसरातला काढला जात आहे. शिवसैनिक देखील अनेक ठिकाणी या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नक्कीच कुठंतरी अशा प्रकारे शिवसैनिक म्हणून तुम्ही इथं आलात, अशा प्रकारचा मेसेज जो व्हायरल झाला होता, त्यामुळे कसं बघतात एक प्रकारचं निवडणूक पूर्वसंध्येला अशा प्रकारची धमकी देणं? धमकीचा भाग नाही, बघू आता. अजून पहिली प्रतिक्रिया देणं योग्य नसेल. पहिलं आम्ही बघतो नेमकं काय आहे विषय. आम्ही पण आपल्या टीव्हीच्या माध्यमातूनच इथे आलो आहे, कळलं, आणि आम्ही इथेच होतो म्हणून आम्ही बोललो चला येऊन बघावं. तर अजून वारे वाहतात, त्यांचा संजय राऊत अनेक वेळा आरोप करतात, प्रत्येक विरोधात अनेक विषय मांडत असतात. त्यामुळे कुठे सत्ताधाऱ्यांची बघा, तुम्ही सगळं बघितलं, सत्ताधाऱ्यांचा हा खेळ आहे. सत्ताचा दुरुपयोग कसा करावा त्या ह्यांच्याकडनं शिकावं. म्हणजे इतिहासात नोंद असेल की जर कोणी सत्ताचा दुरुपयोग केला असेल तर ह्या सरकारने केला आहे. मग ते केंद्रात असो किंवा राज्यात असो. आता आम्ही तिथे एसवॉर्ड लावतो, तिथेही आम्हाला असं कळलेलं की काय ती सत्तेचा दुरुपयोग करून काय परत फॉर्म भरण्याची प्रक्रिया ते करत होते. मग आम्ही सगळे पदाधिकारी तिथे पोचलो. आता सगळं आहे, बघूया. पोलीस यंत्रणा आलेत, त्यांच्याकडनं पहिलं आम्ही माहिती घेऊ आणि त्यानंतरच कुठली प्रतिक्रिया देऊ. त्याच्या आधी कुठं काही बोलणं योग्य नसावं. शिवसैनिक म्हणून बघतात, या ठिकाणी शिवसैनिक देखील आलेले आहेत. त्यामुळे स्वतः या ठिकाणी आता सर्वजण जमायला सुरुवात झालेली आहे. स्वतः संजय राऊत या ठिकाणी राहतात, पोलीस देखील तपास करतात. पाहायला गेलं तर कुठंतरी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. काय निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली. कसं आहे, आता आपल्याला माहीत आहे आज ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे यांची फाटलेली आहे. ते असं काही ना काहीतरी करून त्याचा दुरुपयोग कसा सत्तेचा करायचा हा त्यांच्याकडून समजला पाहिजे. आणि त्यांना आता कळलेलं आहे सगळं की ठाकरे दोघं बंधू एकत्र आल्यामुळे फार मोठं मुंबईमध्ये एक मोठा हे होणार आहे, भीती हां कुठेतरी. त्यामुळे त्यांनी ते कुठेतरी दिशाभूल करतायत मतदारांची, पण तसं काही होणार नाही. ठाकरे ब्रँड हा शेवटपर्यंत मुंबईवर राज्य करणार, शेवटपर्यंत लक्षात ठेव. हे सर्व जे आहेत ते ठाकरे ब्रँड म्हणजे ठाकरेंना मानणारी वर्ग आहेत, शिवसैनिक आहेत आणि कट्टर शिवसैनिकांनी या ठिकाणी कोणी खोडसाळपणा केला असेल तर त्याचा तपास जे तो पोलीस घेत आहेत. मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर भांडूपमध्ये अनेक शिवसैनिक जे ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. स्वतः संजय राऊत या ठिकाणी आलेच. राऊतसाहेब
रावसाहेब आहेत, नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांची देखील आता विचारपूस केली जाते. त्यामुळे नक्कीच पोलीस देखील या घटनास्थळी आलेले आहेत. स्वतः संजय राऊत या ठिकाणी आता पाहायला गेलं तर पोलीस देखील यंत्रणा CCTVची मार्फत जे ते तपासत आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर अशा प्रकारचा मेसेज देणं आणि खोडसाळपणा करणं ह्या संदर्भातला सर्वात सखोल तपास जे ते पोलीस करत आहे. मात्र येणाऱ्या काळात आता पोलीस कशाप्रकारे यांचा शोध घेते याचं हे देखील पाहणं गरजेचं आहे. माझं सध्या तरी स्वतः या ठिकाणी आता सर्वच या ठिकाणी शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारचा जो मेसेज दिला आहे त्याच्या संदर्भातल्या 2 ते 3 टीम जे कामाला लागलेले सर्व CCTV जे मुंबई असेल, भांडूप असेल या ठिकाणचा शोध घेतात. आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा देखील तपास केला जातो आहे. त्यामुळे नक्की हा खोडसाळपणा केला आहे का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजयसह गणेश सोरा, TV9 मराठी, भांडूप. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.